प्रमोद महाजन ते अजित पवार, महाराष्ट्राने अकाली गमावलेले दिग्गज नेते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. दादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. आपला लाडका दादा आता आपल्यात नाही या भावनेत अख्खा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने महाराष्ट्राने याआधीही असे अनेक धक्के बसवले आहेत. अनेक मोठे नेते महाराष्ट्राने अकाली गमावले आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे अकाली निधन यापूर्वी झाले आहे. त्यात मग भाजपचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री आर पाटील, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे या नेत्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र हळहळला होता. प्रमोद महाजन हे भाजपचे राष्ट्रीय नेते होते. महाराष्ट्रातील शिवसेना भाजप युतीचे ते जनक होते. पंतप्रधानांच्या शर्यतीत त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. परंतु 2006 साली प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी मुंबईतल्या राहत्या घरी गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती. प्रमोद महाजन यांनी 13 दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेरच्या क्षणी हिंदूच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले. गोपीनाथ मुंडे हे भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेते होते. लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. 2014ला केंद्रात भाजपची सत्ता आली तेव्हा त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होतील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत होते. मात्र 3 जून 2014 रोजी कार अपघातात त्यांचे निधन झाले. गोपीनाथ मुंडे हे दिल्लीतून महाराष्ट्राकडे येण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. त्यावेळी दिल्लीतील मोतीबाग परिसरात समोरून येणाऱ्या इंडिका कारने त्यांच्या गाडीला जबर धडक दिली. त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले होते. त्यांना या अपघातात जोरात मार बसला. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. मुंडेंवर एम्समध्ये उपचार सुरू होते. गोपीनाथ मुंडेंना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यानंतर सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची बातमी ऐकून महाराष्ट्र सुन्न झाला होता. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे दोघेही मराठवाड्याचे होते. पण अवघा महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करत असं व्यक्तिमत्व दोघांचं होतं. महाजन मुंडे यांच्याप्रमाणेच मराठवाड्यानं आणखी एक हिरा गमावला. तो हिरा म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विलासराव देशमुख. 2012 साली लिव्हर आणि किडनीच्या आजारामुळे विलासराव मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. प्रकृती खालावल्यानं त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. पण तिथं विलासरावांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली होती. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा राज्य सरकारने घोषित केला होता. राष्ट्रवादीचे नेते आणि सर्वांचे आबा आर पाटील यांचे कॅन्सरमुळे अकाली निधन झाले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचे वय 59 वर्ष होते. गृहमंत्री असताना महाराष्ट्रात लेडीज बारचा नंगानाच बंद करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. अतिशय सामान्य घरातून आलेले आबा पहिल्यांदा 2004ला उपमुख्यमंत्री झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय सामान्य व साधा माणूस असलेल्या या माणसाला राज्याचे गृहमंत्री केलं होतं. त्यांच्या निधनाने शरद पवार देखील हळहळले होते. आर आमच्यात नाही ही गोष्ट आम्हाला पचवायला बराच काळ लागेल असं शरद पवार म्हणाले होते. 2022 मध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला होता. मार्डप बोगद्यामध्ये पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर जवळपास 1 तास मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. नवी मुंबईतील MGM रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी असलेले मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलने केली होती. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार, त्यानंतर सलग 5 टर्म विधान परिषद सदस्य ते राहिले होते. दरम्यान अजित पवार हे आज दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9:15 सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना
वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचे निधन झाले. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की खराब हवामानामुळे याचा तपास नागरी विमान वाहतूक संचालनालय DGCA केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुंबई पोलीस दलातील हवालदार आणि अजित पवारांचे PSO विदीप जाधव, विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर, को पायलट कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचेही निधन झाले. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.